नमस्कार. बघा, एक जबरदस्त पार्ट या ठिकाणी सुरू आहे. शेवटची एक्सरसाइज nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जसं मागच्या पिरियडला आपली ह्या भागावर भरपूर चर्चा झाली आणि पहिल्या प्रश्नातले जे 6 प्रॉब्लेम होते, हा भाग आपला मागच्या पिरियडला पूर्ण झाला. जसं मी तुम्हाला बोललो की समजून घेतला तर एक सोपा भाग तुम्हाला या एक्सरसाइजमध्ये आहे, पण कुठंतरी ज्या मागच्या एक्सरसाइज आहे त्याचा एक चांगला सराव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे, तर तुम्ही ह्या टाईपच्या एक्सरसाइजसुद्धा व्यवस्थित समजून घेऊ शकता. बघा, या ठिकाणी सुरू होतो आपला सेकंड क्वेश्चन. एक छोटा क्वेश्चन या ठिकाणी वापरला 2 नंबरचा, कारण त्याचा 4च सब क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी वापरले. बघा, आता या ठिकाणी एक पॅरामेट्रिक फॉर्म टाईप आपल्याला प्रश्न समोर वापरला. पॅरामेट्रिक तर समजतो ना, x एक अलग व्हॅल्यू घेऊन येणार आणि y एक अलग व्हॅल्यू घेऊन असणार, आणि नंतर आपल्याला त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह विचारला. जर आपण मागच्या एक्सरसाइजचा विचार केला तर आपण पॅरामेट्रिक फंक्शन शिकलो, पण कुठपर्यंत? फक्त फर्स्ट डेरिव्हेटिव्हपर्यंत. आता आपल्याला हे जे विचारलं फाइंड d2y dx², ते मात्र या ठिकाणी नवीन असणार. तर एक काम करा, तुम्ही अगोदर पहिला डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. जसं मी मागच्या पिरियडला सुद्धा बोललो की जितकं आपल्याला व्यवस्थित जमतं ना तेवढं करा, कारण पहिला डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्यासाठी नवीन नाही आहे. पॅरामेट्रिक फंक्शनचा ॲज इट इज हा प्रॉब्लेम आहे. तर चला, या ठिकाणी आपण पहिला डेरिव्हेटिव्ह असा काढणार, x = a θ - sin θ, आणि हा वापरला तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू थीटा. सॉरी, हे झालं dx/dθ = a. थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. संपलं. एका स्टेपमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण होतो. बघा, याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, म्हणजे मार्क वगैरे कटतील अशातला पार्ट नाही आहे, पण एक स्टेप इथं वाढू शकता. a d/dθ मायनस साइन थीटा. बघा, हे बळजबरी प्रॉब्लेम थोडा वाढवला असं वाटतं, कारण ते डेरिव्हेटिव्ह फक्त एका स्टेपमध्ये आपल्याला मिळाला, म्हणून आपण या ठिकाणी असं करतो. तर हे झालं dx/dθ = a. थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा कॉस थीटा. ह्याच पद्धतीनं y = काय होता आपल्याकडं, a1 - cos थीटा. तर पुन्हा तेच, आता एकदा लिहिला ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली थीटा, पुन्हा लिहायची आवश्यकता नाही आहे, कारण इकडं ते जे काही 2 व्हेरिएबल आपली व्हॅल्यू घेऊन असणार, ते x डिनोटेड असो, u डिनोटेड असो किंवा v असो, तर त्यांचा जो कॉमन व्हेरिएबल असतो ना हा सेम असतो, म्हणजे हा व्हेरिएबल कधीच वेगळा नसतो. तर हा झाला dy/dθ = a. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉसचा मायनस साईन, तर हा मायनस आणि मायनस साईन मिळून झाला प्लस साईन. तर इतका आन्सर आला आपलं dy/dθ. म्हणजे हे आलं dx/dθ आणि हे आलं dy/dθ. आता dy/dx = काय असणार, तर dy/dθ dx/dθ, म्हणजेच a sin थीटा बाई a1 - cos थीटा. आता तसं तर आपला जो dy/dθ आहे हा dx आहे, हे पूर्ण झालं, पण आपण जर थीटाच्या जागी 2 sin θ/2 × cos θ/2 म्हणजे त्याचा विस्तार जर वापरला तर हे समोरसुद्धा सिम्प्लिफाय केल्या जातं. म्हणजे परिस्थिती आली म्हणून आपण हे डिसिजन घेतलं. जर इथं अशी व्हॅल्यू नसते की रिलेटेड विथ फॉर्म्युला, आपण नसतं वापरलं, हेच आपलं आन्सर असतं. हा 2 कॅन्सल, हा साईन एका साईन बरोबर कॅन्सल, कारण इकडं साईनचा स्क्वेअर आहे, 1 sin θ/2 उरतो, साईन cos θ/2 अपॉन साइन θ/2, म्हणजे dy/dx येतो cot θ/2. आणि आता समजून घ्या आता काय होतं. चला, इथपर्यंत तर ओल्ड इज गोल्ड होतं, म्हणजे जुना भाग होता. सरळ सरळ सांगू, जी मागची एक्सरसाइज आहे पॅरामेट्रिक फंक्शन, तिच्यात हा प्रश्न तुम्हाला होता.
म्हणजे इथपर्यंत तुम्ही हा प्रॉब्लेम याच्या अगोदर सुद्धा सॉल्व केला होता किंवा आपल्याला जमतो थोडक्यात, म्हणून या ठिकाणी मी एक अंडरलाईन करतो. आता मग ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, बिलो साईड ऑफ दिस रेड लाईन, या रेड लाईनच्या खाली जे झालं ते फक्त ह्या एक्सरसाइजचा पार्ट आहे. तर ज्यावेळेस आपण याला पुन्हा डिफरन्शिएट करतो ना, तर आता खाली काय हा एक्स आहे, तर इथं काय होणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स. पण वास्तविक जर बघितलं, खर्र जर बघितलं, तर इकडे व्हेरिएबल थीटा आहे, म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह काय येणार डी बाय डी थीटा कॉट थीटा बाय 2 आणि नंतर डी थीटा बाय डी एक्स. मेमोराईज करून टाका, पाठ करून टाका. ज्यावेळेस पॅरामेट्रिक फंक्शन असणार आहे डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर, डी बाय डी थीटा जे असलं डी बाय डी टी, डी बाय डी थीटा जे व्हेरिएबल असणार ते, कॉट थीटा जे काही आपला आन्सर येणार ते, आणि नंतर डी थीटा अपॉन डी एक्स. म्हणजे आता फायनली आपण एक्सपर्यंत आलोच. मग व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थीटा बाय 2. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 आणि थीटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1/2 ते मी इकडं लिहिला, चालतं असं डायरेक्ट, कारण आपण एक वेळेस व्यवस्थित लिहिलं. आणि आता डी थीटा बाय डी एक्स, बघा आपल्याकडे डी एक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू आहे ना, हे पहा डी एक्स बाय डी थीटा किती आलं A1 मायनस कॉस थीटा आहे का नाही. याला आपण असं लिहू 1/A1 मायनस कॉस थीटा. तुम्हाला सर हे असं काऊन लिहिलं, बरोबर आहे, बरोबर आहे. तर आता त्याचं उत्तर सांगतो. बघा डी थीटा बाय डी एक्स होतं, हे असं लिहिणं लागतं बरं का. डी थीटा बाय डी एक्स आपल्याकडं होतं. आता आपल्याला म्हणजे आपल्याला फाइंड करणं डी थीटा बाय डी एक्स विचारला, सॉरी आपल्याकडं डी एक्स बाय डी थीटा आहे. म्हणजे याचा अर्थ 1/dx बाय डी थीटा जर आपण असं लिहिलं शांततेत बघा, तर हा डी एक्स बाय डी थीटा इन्व्हर्स होऊन आपल्याला डी थीटा बाय डी एक्स मिळतो. म्हणजे आपण सांगतो डी थीटा बाय डी एक्सची व्हॅल्यू आम्हाला काढायची गरज नाही आहे. जो 1/dx बाय डी थीटा आम्हाला माहिती आहे ना, 1/, नाही माहीत आपल्याला, डायरेक्टली डी एक्स बाय डी थीटा माहिती आहे. तर आपण म्हणतो जो डी एक्स बाय डी थीटा आपल्याला माहिती आहे ना, त्यालाच आपण 1/dx बाय डी थीटा घेऊ. इट इज रिप्रेझेंट बाय डी थीटा बाय डी एक्स, कारण हा भागिले एक उलट गुणिले होताना डी थीटा वर जातो, डी एक्स खाली येतो. म्हणून हे प्रत्येक उदाहरणात हे कारण असणार की डी थीटा बाय डी एक्स बी द इन्व्हर्स ऑफ डी एक्स बाय डी थीटा. आणि म्हणून आपण ही डी एक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू ही जशी इथून उचलली तशी धाडकन इथं वापरली. मग आता हा झाला हाफ कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2. ह्या एला आपण लिहिलं इकडं, आणि हा जो 1 मायनस कॉस थीटा आहे त्याच्या जागी घेतलं 2 साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. आता थोडं शांततेत बघा. बघा हा 1 मायनस जो साइन स्क्वेअर आहे त्याचा आपण कोसेक स्क्वेअर करू शकतो. बघा सूत्रानुसार 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला काय 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. तो फॉर्म्युला वापरला आपण, काही झालं नाही. बघा हा 1 अपाऊन हे 2 2 जा 4 बेदुनी 4 4a आणि हा कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 इंटू पुन्हा बघा कोसेक स्क्वेअर, सॉरी मी कॉस बोललो, कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 हे आपल्याला समजतं. एक कॉमन सेन्स आहे यार, 1 बाय साइन कोसेक, 1 बाय साइन कोसेक, तर मग 1/साइन स्क्वेअर तो सुद्धा कोसेक स्क्वेअर थीटा. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1/4a कोसेक स्क्वेअर, सॉरी स्क्वेअर इंटू स्क्वेअर रेस टू 4 थीटा बाय 2. म्हणजे तुम्हाला हे जे किमती वापरणं हे थोडं समजून घेणं असतं. हा तुमचा सेकंड डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी असणार आहे, ज्याला आपण नवीन भाग म्हणू शकतो डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह तर सुरुवातीला आपण लिहिलं डी बाय डी थीटा ऑफ कॉट थीटा बाय 2 आणि नंतर डी थीटा अपॉन डी एक्स. आणि नंतर आपण सांगितलं की डी थीटा अपॉन डी एक्स म्हणजे आपल्याला कोणतीच व्हॅल्यू इथं फाइंड करणं नाही आहे. जो डी एक्स बाय डी थीटा आपल्याला माहीत होता त्यालाच आपण इन्व्हर्स म्हणून लिहा व्यस्त.
तर इथं एकच व्हॅल्यू आली म्हणजे काही व्यस्त वगैरे होणार नाही, तर आपण डायरेक्ट त्याला डिनॉमिनेटरमध्ये घेतलं. हे त्याचं कारण की डी थिटा अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. मग आता हा हाफ ॲज इट इज घेतला, हा ए कुठून आला तर हा ए, हा कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 ॲज इट इज 1 मायनस कॉस थिटाचा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणि ते जे सूत्र आहे ते आपण पुन्हा वापरलं की 1 अपॉन साइन स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. मग कोसेक स्क्वेअर 2 वेळेस होता म्हणून कोसेक रेस टू 4 थिटा बाय 2 आपलं फायनल आन्सर आलं. बघा उदाहरण सोपं आहे, फक्त रेड लाईनच्या नंतरचा भाग तुम्ही या ठिकाणी जो नवीन पार्ट आहे ह्या भागात बघता, कारण रेड लाईनच्या वरचा पार्ट आपली जी लास्ट एक्सरसाइज होती पॅरामेट्रिक फंक्शन त्या उदाहरणात आपला झाला. तर अगोदर हा व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. जर काही शंका कुशंका या उदाहरणात असतील तर पुढच्या उदाहरणात ह्या उदाहरणातले डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करा. बघा सेकंड प्रॉब्लेम, हे लिहून घ्या अगोदर. बघा सेकंड नंबरचं उदाहरण, एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए टी स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू 4a ओनली टी. तर या ठिकाणी हा जो एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए इंटू टी स्क्वेअर आहे, तर डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिवली टू टी डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू 2a डी बाय डी टी इज इक्वल टू टी स्क्वेअर. म्हणजे आन्सर किती आलं 4at. कसं 4at आलं, एक स्टेप या ठिकाणी वाढवतो, तुम्ही वाढू नका, कारण या ठिकाणी मला नाही वाटत की तुम्हाला हे ट्वाइस ए इंटू 2 ते 4 झाला असं समजणार नाही. तर हे ट्वाइस ए इंटू टी स्क्वेअर म्हणजेच किती 2t, तर आन्सर किती आलं 4at. ठीक आहे, म्हणजे डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू आलं 4at. आपण ह्या व्हॅल्यूला केला हा बॉक्स. सिमिलरली ऑल्सो y इज इक्वल टू काय 4at. मग dy बाय डी टी 4a डी बाय डी टी हा t. बघा खूप छोटी व्हॅल्यू येते t म्हणजे काय x. काय असतो एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणून आपण त्या ठिकाणी एक विनाकारण डी बाय डी टी हे लिहिलं की बाई डिफरन्शिएट जो पार्ट आहे या ठिकाणी t आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू t. म्हणजे आपलं आन्सर आलं dy बाय डी टी इज इक्वल टू 4a, t इज इक्वल टू झाला 1. मग आता dy बाय डी एक्स हे जे तुमचं आन्सर आहे ते लिहू आपण की dy बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. व्हॉट इज dy बाय डी टी, वरच आहे ना 4a. ठीक आहे, आणि डी एक्स अपॉन डी टी 4at. 4a कॅन्सल, आन्सर आलं 1 बाय टी. हे काय झालं तुमचं dy अपॉन डी एक्स झालं काय 1 बाय टी. आता तुम्ही स्वतः विचार करा की आपण जे समोरचं उदाहरण आहे ते कसं सॉल्व करणार. एक प्रयत्न करून बघा की dy dx 1 बाय टी आला. आता पुन्हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टी, पण व्हेरिएबल तर इकडं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली एक्स पण व्हेरिएबल तर इकडं टी आला, म्हणून 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी टी 1 बाय टी आणि नंतर डी टी अपॉन डी एक्स. तर बघा हे झालं डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर, याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी 1 अपॉन टी आणि नंतर डी टी बाय डी एक्स. हे असलं पाहिजे तुमचं उदाहरण. हे समजून घ्या काय लिहिलं. पुन्हा एकदा सांगतो, आता जे लिहिलं ना या ठिकाणी, ज्याला आपण हे असा एक बॉक्स केला, इट इज इम्पॉर्टंट पार्ट. कारण या एक्सरसाइजचा जो नवीन भाग जे काही आपण शिकलो हा पार्ट होता. मग आता हे झालं डी बाय डी टी 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन टी स्क्वेअर आणि डी टी बाय डी एक्स म्हणजे कुणाचा व्यस्त असतो डी एक्स बाय डी टीचा. व्हॉट इज डी एक्स बाय डी टी 4at. म्हणजेच हे किती आलं 1 अपॉन 4at. अरे बाबा तुम्ही 1 अपॉन काऊन लिहिलं, त्याला व्हॅल्यू तर 4at होती, त्याचं कारण टाका. तर मागचा प्रॉब्लेम आपण रफ करतो, आशा करतो की हे तुम्ही लिहिलं असन. नसन लिहिलं तर थोडासा व्हिडिओ पाठीमागं करून सुद्धा लिहू शकता. तर हे आलं डी
टी बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स बाय डी टी. हे रिझन त्याचं आवश्यक असतं. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं -1 अपॉन 4a टी क्यूब. 4a आणि टीचा क्यूब. दिस इज सेकंड डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर. बघा खरंच एक सोपा प्रॉब्लेम होता या ठिकाणी, कारण मला वाटत नाही की ह्या उदाहरणात काही अवघड वाटण्यासारखं होतं. चला ठीक आहे, एक व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. दुसरं काय म्हणू शकतो. बघा थर्ड प्रॉब्लेम. तर 3 नंबरच्या प्रश्नात आता आपल्याला नवीन काय ह्या भागात, तर अगोदर एक मन लावून थोडंसं उदाहरण वाचून घ्या, म्हणजे नवीन काय ते आपल्याला समजतं. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे π/2 वापरा असं म्हणणं आहे. तर बघा सर्वात अगोदर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू थीटा dx बाय डी थीटा डी बाय डी थीटा साइन थीटा. हे खूप जास्त लहान व्हॅल्यू वापरल्या. म्हणजे हे जे पार्ट असतो का, तुम्हाला समोरचा पार्ट व्यवस्थित समजला पाहिजे म्हणून सुरुवातीला अशा किमती वापरल्या की ज्या तुम्ही सहज क्लिअर करू शकता, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस वगैरे. आणि मग नंतर पुन्हा ते तुम्हाला थोडं डिफिकल्ट पद्धतीनं विचारलं जातं. तर हा पार्ट तुम्ही जितका परफेक्ट करणार तितकं समोर तुम्हाला व्यवस्थित नुसतं समजणारच नाही, तर ती स्पीड तुमच्यात येणार. आलं का लक्षात मी काय बोललो. मग हे झालं dx बाय डी थीटा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. बघा लिहू शकत होतो आपण डायरेक्टली, तर काय कारण आहे आपण डायरेक्ट त्याचा आन्सर घेतलं नाही ते मी तुम्हाला सांगितलं. हे झालं dy बाय डी थीटा इज इक्वल टू, अगोदर आपण 3 साइन स्क्वेअर थीटा करून टाकू आणि नंतर डी बाय डी थीटा इज इक्वल टू साइन थीटा घेऊ. म्हणजे आपल्याला चेन रूल या ठिकाणी व्यवस्थित समजला. हे dy बाय डी थीटा इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर थीटा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. बघा जर सेकंड डेरिव्हेटिव्ह नसता तर आपलं आन्सर या ठिकाणी संपलं असतं. dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy by d theta upon dx by d theta. What is dy by d theta? Thrice sin square theta into cos theta upon cos theta. What happened? Cos theta get cancelled. We get thrice sin square theta. It is the first derivative. dy by dx is equal to 3 sin square theta. म्हणजे जर आपल्याला फाइंड द डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर असं या उदाहरणात नसतं तर इथं आपला प्रॉब्लेम संपला असता. आता आफ्टर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स, हा झाला डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी आहे ना, पुढची स्टेप मी लिहायच्या अगोदर तुम्ही एक वहीवर ते लिहून बघा आपल्या रजिस्टरवर की मी समोर काय लिहिणार आहे. थोडा व्हिडिओ वाटल्यास पॉज करा, पुढची स्टेप लिहून बघा. बघा तुम्ही 100% बरोबर आहे का कुठं चुकले. तर हे 3 डी बाय डी थीटा साइन स्क्वेअर थीटा आणि डी थीटा बाय डी एक्स असं आलं का. म्हणजे अगोदर थीटाचाच डेरिव्हेटिव्ह आपण काढणार, नंतर सांगणार थीटा, नंतर डी एक्स काढला जाणार. म्हणजे येणार 6 साइन थीटा. व्हॉट इज डी थीटा बाय डी एक्स. डी थीटा बाय डी एक्स बी द इनवर्स ऑफ डी एक्स अपॉन डी थीटा. मग डी एक्स बाय डी थीटा कॉस थीटा आहे, त्याचा इनवर्स काय झाला 1 अपॉन कॉस थीटा. तुमच्या लक्षात आलं का. एक चुकी आपली या ठिकाणी झाली ती मी सुधारतो. बघा आपण हे तर केलं 3 to the 6 साइन थीटा. अरे आपण साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काढला नाही तर हे तर पॉवरचा डेरिव्हेटिव्ह झाला x रेस टू n, n x रेस टू n मायनस 1. साईनचं कुठं डेरिव्हेटिव्ह काढला इथं. हा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. आलं का लक्षात. आता डी थीटा अपॉन डी एक्स म्हणजे डी एक्स बाय डी थीटा या किमतीचा इनवर्स म्हणजे व्यस्त, तर 1 अपॉन कॉस थीटा. ते रिझन इकडं टाका की आम्ही जो डी थीटा अपॉन डी एक्स होता त्याच्या जागी 1 अपॉन डी एक्स बाय डी थीटा ही व्हॅल्यू वापरली. खूप इम्पॉर्टंट रिझन आहे. कॉस गेट कॅन्सल.
आता त्यांचं म्हणणं आहे d² अपॉन dx² ॲट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री 6 इंटू साईन 90. अरे काय असतो साईन 90? 1 असतो साईन 90. काय आलं तुमचं आन्सर? 6 आलं. 6 1 जा 6. बघा सोपाच प्रॉब्लेम होता, कारण काय अवघड समजणार याला? साईनचा डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस थीटा आणि साईन क्यूब थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय? वाटत नाही मला की काहीतरी असं समजून सांगण्यासारखं अवघड वगैरे भरभक्कम असा प्रॉब्लेम होता. बघा शेवटचा प्रॉब्लेम ह्या प्रश्नातला, शेवटचा असा शब्द वापरला म्हणजे आपलं खूप मोठं काहीतरी शिकून झालं असं काही विचार करू नका. 4च सब क्वेश्चन होते या प्रश्नात, त्याच्यामुळं आपण शेवटचा प्रॉब्लेम ह्या प्रश्नातला असं म्हणूच तर असं म्हणू 4 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, तर पुन्हा आता ते तुम्ही लिहून टाका. डिफरन्शिएट रिस्पेक्टिव्हली टू थीटा dx/d थीटा ए d/d थीटा कॉस थीटा. शक्यतो डायरेक्ट लिहू नका. dx/d थीटा झाला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थीटा. बघा किती फाटकन तुमचं आन्सर मिळालं. पता भी नहीं चला और आन्सर क्लिअर. हे बघा dy/d थीटा ते लिहा बरं का. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू थीटा dy/d थीटा साईन थीटा. मला सांगा याच्यापेक्षा काय सोपं असू शकतं? काय विचारलं? कॉस का डेरिव्हेटिव्ह साईन, साईन का डेरिव्हेटिव्ह कॉस. तर हे झालं dy/d थीटा इज इक्वल टू b कॉस थीटा. ठीक आहे, थीटाची किंमत बघा. therefore dy/dx इज इक्वल टू dy/d थीटा बाई dx/d थीटा. बघा आता dy/d थीटा म्हणजे b cos थीटा अपॉन मायनस a sin थीटा. म्हणजे डायरेक्टली आपल्याला dy/dx या ठिकाणी मिळाला मायनस b/x कॉट थीटा. लहान व्हॅल्यू मिळाली, काहीच नाही आहे, फक्त डायरेक्ट डेरिव्हेबल फंक्शन आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक. म्हणजे असं भयंकर काहीच नाही आहे. आता पुन्हा डिफरन्शिएट d²y dx². पुन्हा एकदा सांगतो मी, व्हिडिओ पॉज करा, ही स्टेप तुम्ही करा, नंतर तुमचं बरोबर आहे का फक्त चेक करा. आता हे मायनस b/a d/d थीटा कॉट थीटा आणि इंटू d θ/dx. सांगा कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? मायनस कोसेक स्क्वेअर. तर हा मायनस मी इथून उडवतो, हा कोसेक स्क्वेअर थीटा. नंतर d θ/dx बी द इनवर्स ऑफ व्हॅल्यू dx/d थीटा. व्हॉट इज dx/d थीटा? मायनस a साईन थीटा 1 अपॉन मायनस a साईन थीटा. रेफरन्स पूर्ण करा की d थीटा अपॉन dx बी द इनवर्स ऑफ dx/d थीटा. म्हणजेच आता बघा पुन्हा तेच झालं या ठिकाणी. 1 अपॉन साईन इज इक्वल टू कोसेक. आपण पहिल्याच प्रश्नात वापरलं होतं पहा, कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर. तर हा झाला b अपॉन a स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक थीटा मायनस b अपॉन a स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थीटा. तर बघा ह्या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न पूर्ण होतो. शेवटच्या एक्सरसाइजचा सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आपण या ठिकाणी सुरू केला असता, पण आता भरपूर झालं आहे. तर एक चांगला पार्ट होता. आणि तुम्हाला एक सांगू का, CET म्हणजे या परीक्षेत ह्या भागावर एखाद प्रॉब्लेम असतोच पॅरामेट्रिक फंक्शनशी रिलेटेड आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. कारण एक तीर में दोन शिकार ज्याला म्हणतो का आपण, ते या ठिकाणी होणारे सेकंड डेरिव्हेटिव्हसुद्धा समजतो आणि पॅरामेट्रिकचा भागसुद्धा क्लिअर होतो. तर मग पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला.